या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. मागच्या भागामध्ये आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने मेनोपॉज हा विषय समजून घेत होतो. आजच्या भागात आपण मेनोपॉज आणि मेटाबॉलिझम या दोन गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेणार आहोत. मी पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करण्यासाठी डॉक्टर दीपालीताई शिरे यांना आमंत्रित करते. ताई, स्वागत आहे. धन्यवाद. मागच्या भागात ताई तुम्ही बोलताना असं म्हणालात की या काळात शारीरिक लक्षणांमध्ये स्त्रियांची भूक मंदावते, अपचन होते, वारंवार तोंड येतं किंवा पित्त वाढण्याची समस्या जाणवते. तर हे सगळं मेटाबॉलिझमशी संबंधित आहे असं तुमच्या बोलण्यात एक वाक्य आलं की चयापचय बिघडतं किंवा आपण आपल्या सगळ्या गोष्टी त्या चयापचयाशी निगडीत आहेत. तर मेनोपॉज आणि मेटाबॉलिझम ह्याचा एकमेकांशी परस्पर कसा संबंध आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आम्हाला सगळ्यांना. तर सांगाल का त्याबद्दल? जरूर जरूर. त्यासाठी आपण मेटाबॉलिझम म्हणजे काय असं थोडक्यात बघूया. मेटाबॉलिझम मध्ये काय होतं? मेटाबॉलिझम याचा अर्थ आपण जे अन्न घेतो त्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होणं किंवा एनर्जीमध्ये रूपांतर होणं. तर जेव्हा मेटाबॉलिझम चांगला असतो तेव्हा आपण जे अन्न घेतो त्याचं जास्तीत जास्त ऊर्जेमध्ये किंवा एनर्जीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे आपल्याला उत्तम रोगप्रतिकार शक्ती मिळते आणि आपल्याला शरीरामध्ये जे रक्त, मांस, चरबी, हाडं असे जे शरीराचे धातू घटक आहेत हे उत्तम क्वालिटीचे आणि चांगल्या क्वांटिटीचे तयार होतात. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फॅट पण आहे. फॅट पण चांगल्या क्वालिटीची आणि क्वांटिटीची तयार होते. असं ऐकल्यानंतर आपल्या बऱ्याच तरुण लोकांना असं वाटतं की फॅटची तर शरीरात काही गरजच नाहीये, मग त्याची क्वांटिटी चांगली असून काय करणार आहे आपण? तर तसं नाहीये. चांगली बॉडी फॅट हे याला शरीरामध्ये खूप वेगळं महत्वाचं कार्य आहे. निसर्गाने आपल्या शरीरात काहीच अनावश्यक ठेवलेलं नाहीये. जे आवश्यक आहे ते सगळं आहे आणि त्याची आपण निगा राखणं एवढंच आपलं खरं तर काम आहे. तर ती जी बॉडी फॅट आहे ती योग्य प्रकारची बॉडी फॅट असण्याची शरीरातली अशी कामं आहेत की ज्यामुळे आपल्याला त्यातनं एनर्जी मिळते. अचानक आपल्याला काहीतरी आजार झाला किंवा अचानक आपल्याला काही काळ अन्न नाही मिळालं तर ती बॉडी फॅट आपल्या बर्न होऊन आपलं शरीर जगवू शकतं आपल्याला. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा पहिला भाग आहे. दुसरा असं की थंडीपासून इन्सुलेशन म्हणून त्याचं काम होतं. थंडीमध्ये आपल्या शरीराला ते उष्णता देतं. पॅडिंग सारखं काम होतं, ज्यामुळे आघात झाला, आपण पडलो तर आपले हाडं डायरेक्ट मोडत नाही तर आपल्याला ते फॅटमुळे पॅडिंग होतं. व्हायटल ऑर्गन्स जसं ब्रेन, हार्ट याचं प्रोटेक्शन करतं आणि सगळ्या जॉईंट्सचं लुब्रिकेशनचं काम म्हणजे हाडांमध्ये वंगणाचं काम हे चांगलं फॅट करत असतं. आता हे सगळी जी फॅटची कामं आहेत ही योग्य प्रमाणात फॅट असली तरच होत असतात आणि त्यामुळे योग्य प्रमाणात फॅट असणं गरजेचं असतं. ती जास्ती पण नको आणि कमी पण नको. आता जास्ती नको म्हणताना प्रत्येकाला काय वाटतं की म्हणजे मला 0 फिगर हवी, एवढीच फॅट पुरेशी आहे. तर तसं नाहीये. आयुर्वेदाने फॅटचं जे प्रमाण आहे ते तुमच्या बॉडी टाईप प्रमाणे म्हणजे तुम्ही वात, पित्त, कफ यातल्या कुठल्या प्रकृतीचे आहात याप्रमाणे तुमची फॅट किती असेल हे निसर्गतःच ठरलेलं असतं आणि तेच तुमच्यासाठी योग्य असतं. असा आयुर्वेदाचा मूळ भाग आहे. तर यामुळे जे वातप्रधान असतात त्यांच्या शरीरात कमी फॅट असते आणि जे कफप्रधान असतात ते थोडेसे गुटगुटीत कडे असतात. पण हे त्यांच्या शरीराचा नैसर्गिक भाग म्हणून त्यांनी स्वीकारणं इथे अपेक्षित असतं. इथेच आपल्या इथे गोंधळ सुरू होतो आणि आपण काय करायला लागतो की हे नैसर्गिक नाहीये. जे गुटगुटीत आहेत त्यांना असं वाटतं की मी अगदी बारीक व्हावं आणि इथून सगळा मेटाबॉलिझमचा गोंधळ आपल्याला आत्ता जो दिसतोय तो इथून सुरू झालेला दिसतोय. मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे बाकीचे जे रोग आहेत त्यांना आपण आमंत्रण देतो का काय असं मला वाटतं. कारण आपलं पोट हा आपला मध्ये आहे. सगळ्या संपूर्ण शरीराचा जो आधार आहे तो पोट आहे. जे आपण अन्न ग्रहण करतोय किंवा जी आपली मानसिक स्थिती किंवा स्वयंपाक करतानाची मानसिक स्थिती ह्या सगळ्या गोष्टी त्या अन्नावर काम करत असतात आणि जेव्हा आपण असं अन्न ग्रहण करतो आणि ते नीट पचत नसेल तर मग आपोआपच अनेक आजारांना आपण स्वतःच आमंत्रण देत असतो. असं तुम्हाला वाटतं का? अगदी खरंय. कारण आयुर्वेदाचा पचनशक्ती किंवा मेटाबॉलिझम याच्याशी संबंधित अग्नी म्हणून एक अतिशय मोठी कन्सेप्ट आयुर्वेदाने मांडली आहे. तर हा जो अग्नी आहे तोच हे सगळं मेटाबॉलिझम गव्हर्न करत असतो. अग्नी चांगला असल्यानंतर तुम्ही म्हणता तसं सगळं चांगलं व्यवस्थित होत असतं. अग्नी चांगला राहण्यासाठी आपण घरच्या घरी केलेले काही सात्विक अन्न जास्तीत जास्ती योग्य पद्धतीने अन्न खाणं,
अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या ज्याचा आपण नंतर सविस्तर विचार करूच. पण त्यामुळे पचनशक्ती ही सेंट्रल थीम आहे. पचनशक्ती ही अतिशय महत्वाची आहे आणि ती बिघडल्यामुळेच मेटाबॉलिझम बिघडतो, हे तर नक्कीच. आता मेटाबॉलिझम बिघडलाय हे आपल्याला कसं कळेल, तर त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे भूक कमी होते, लागतच नाही, किंवा खूप लागते, किंवा अनियमित होते. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तीच लक्षणं आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतात. तर यामध्ये भूक रिलेटेड लक्षणं, आणि मग यामुळे चरबी जास्ती वाढणं किंवा चरबी खूप कमी होणं हे सुद्धा मेटाबॉलिझम बिघडल्याचंच लक्षण आहे. म्हणजे मागच्या भागापासून आपण जो आढावा घेतोय की मेटाबॉलिझमची काळजी आपल्याला शेवटच्या टप्प्यात किंवा ते संपताना घेण्याची ऐवजी सुरुवातीपासूनच घ्यायची आहे. तर आपल्याला निरोगी शरीर आणि निरोगी आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर मेटाबॉलिझम हा मुद्दा जितका महत्वाचा आहे तितका आपल्या शरीराची दिनचर्या ही तितकीच महत्वाची आहे असं मला वाटतं. आपण आता बोलताना बघितलं की स्त्रियांचं मेनोपॉजच्या काळातलं हे बदललेलं मेनोपॉज म्हणजे बदललेलं मेटाबॉलिझम म्हणा, शरीराची रचना बदलतीये मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे, या सगळ्याचा मनावर ताण येतो आणि हा मनावर आलेला ताण आणि ह्या सगळ्याचा जो संगम होतो तो इतका विचित्र संगम आहे की तिने राहू केतू आणि शनी एकत्र एखाद्या पत्रिकेत आल्यानंतर जे काही घडतं तसं काहीच वातावरण होतं. आणि मग त्या ह्याच्यात भांबवलेली जी स्त्री आहे तिने नेमकं काय केलं म्हणजे तिला तिला ह्याच्यातनं मार्ग काढता येईल असं तुम्ही मला सांगू शकाल? या ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तिने ही लक्षात घ्यायची, असं काही झालेलं असतं की मेटाबॉलिझम बिघडायला लागल्याचं लक्षण म्हणून तिला ती जाड होतीये किंवा ती बारीक होतीये असं जाणवायला लागतं. ती जाड होतीये हे जास्ती जाणवतं शहरांमध्ये, आणि त्यामुळे ती पहिल्यांदा काय करायला लागते की ती मनालाही तसं डाएट करायला लागते. तर ही गोष्ट पहिल्यांदा बंद करायची. आपल्या मनाला येईल तसं डाएट न करता आपण तज्ञांचा सल्ला घेऊनच डाएट केलं पाहिजे, हे प्रत्येकीने लक्षात घ्यायचं. दुसरं म्हणजे मेटाबॉलिझम सुधारण्याची, चांगला असण्याची जी काही कारण आहे ती आपण बघू, म्हणजे मग डाएटचा त्यातला रोल आपल्या लक्षात येईल. मेटाबॉलिझम हा फक्त चांगला आहार घेऊन नाही चांगला राहत, तर त्याबरोबर योग्य व्यायाम, दिनचर्या आणि पोट साफ राहणं, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर तुमची मानसिकता, या सगळ्याचा जर संगम झाला तरच तुमचा मेटाबॉलिझम उत्तम काम करत असतो. आता यातला योग्य आहार हा जो आहे, हा आपण देशात असू दे, परदेशात असू दे, खेड्यामध्ये असू दे, प्रत्येकीला आपल्या आपल्या पद्धतीने सांभाळता येण्यासारखे त्यातले काही महत्वाचे भाग मला नक्की सांगायला आवडतील. पहिलं म्हणजे हा जो आहार आहे हा जेनेटिकली आपल्या सवयीचा असावा असा आपण घेतला पाहिजे. ज्यामध्ये आपण आता कसं करतो, वजन वाढायला लागलं म्हणल्यावरती बरेचसे जण ओट्स सुरू करतात. पण ओट्स हा भारतीय जेनेटिकली भारतीयांना जवळचा नाहीये. तर त्याऐवजी त्यांनी ज्वारीच्या लाया, नाचणीच्या लाया, साळीच्या लाया याचा वापर करू शकतात. इतर क्षुद्रधान्यांचा वापर करू शकतात. पण ओट्सचा वापर आपण भारतीय लोकांनी अतिरिक्त प्रमाणात करणं हे जेनेटिकली आपल्याला सुटेबल नाहीये. आता जे आपले परदेशात राहणारे लोक आहेत त्यांनी काही प्रमाणात तो केला तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना तिथे सगळ्या भारतीय गोष्टी अवेलेबल नाहीयेत. पण त्यांनी जर करायचं झाला तर साखरेत घोळलेले ते ओट्स न घेता बेसिक जे ओट्स आहेत ते वापरावेत आणि त्याच्यानी ब्रेकफास्ट त्याचा घ्यावा, हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. आहार घरी केलेला म्हणजे आपण जे काही स्वयंपाक करतो तो घरी केलेला असावा, जास्तीत जास्त गोष्टी फ्रेश असाव्यात, हे त्यात महत्वाचं आहे. आता आपल्याला बऱ्याच जणांच्या बाबतीत असं आढळतं की त्यांना सतत वेगवेगळं काहीतरी हवं असतं. म्हणजे मी जेव्हा डाएट भरून घेते लोकांची तेव्हा असं लक्षात येतं की या माणसाने आठवड्यातनं पोळी भाजी अशी एकदाच खाल्लेली आहे, बाकीच्या तो सगळं वेगळं वेगळंच खातोय. तर असं हे आपल्या डाएटच्या कन्सेप्टच्या पूर्ण विरुद्ध आहे. आपल्याला नियमित पद्धतीने ठराविक जेनेटिकली सुटेबल आहारच घेत राहणं यांनी आपल्याला फायदा होणार आहे. कोणत्याही वेळी करण्यासारखा, म्हणजे मी देशात असो, परदेशात असो, मी खेड्यात जाऊ, माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती पण मी तो करू शकेन असा आपला आहार असावा. आणि हे सगळे जे निकष आहेत ते आयुर्वेदिक डायटेटिक्स मध्ये म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने आहार घेणं यात हे सगळे निकष व्यवस्थित भागवले जातात. आणि म्हणून माझा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय की आयुर्वेदिक डायटेटिक्स, त्याचं मला खूप वेगळ्या प्रकाराने महत्व वाटतं, जे आपलंच भारतीय चालत आलेलं शास्त्र आहे जे आपणच दुर्लक्ष करतोय, त्याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. यातल्या आहाराविषयी अगदी थोडक्यात सांगायचं
तर आपण असा विचार करावा, व्हाय म्हणजे मी का खाते. इथून विचार आपण सुरू करूया. आता मी का खाते याचं बऱ्याच जणांचं उत्तर असं असतं की समोर छान आलं म्हणून मी खाल्लं. काहींचं उत्तर असतं की मला इमोशनली मी अपसेट झाले म्हणून मी खाल्लं, मला राग आला म्हणून मी खाल्लं. तर मी बऱ्याच जणांना हा प्रश्न विचारला की तुम्ही का खाता, तुम्ही का जेवता, वेळ झालं म्हणून मी खाल्लं. तर ही सगळी उत्तरं आहेत, ही शरीराला उपयोगी नाही. कधी कधी आग्रह मोडवत नाही कोणाकडे गेल्यानंतर, म्हणून सुद्धा आपण खातो की समोरच्याचं मन राखण्यासाठी पण आपण खातो. पण ते एखाद वेळेसच होतं, ते एखाद वेळेस ठीक आहे, पण बाकीच्या वेळेला सतत आग्रही करून नको घ्यायला. आणि त्यामुळे पहिलं मी का खाते याचं उत्तर काय पाहिजे की मला भूक लागली म्हणून मी खाते. हे उत्तर आपण पहिल्यांदा स्वतःला द्यायला शिकलं पाहिजे. दुसरं आहे व्हॉट, मी काय खाते. तर यामध्ये मी नॅचरल खाते, हा त्यातला पहिला भाग आहे. जे आहे शक्य तेवढं साधं, घरी केलेलं, जास्तीत जास्ती कमी प्रोसेसिंग असलेलं आणि नैसर्गिक असलेलं अन्न. म्हणजे उदाहरणार्थ, मी जर का दूध प्यायले तर दूध हा एकच भाग असतो. आता मी त्या दुधाचा आटवून खवा केला, खव्याचे तळून गुलाबजाम केले, ते पाकात घातले, म्हणजे हा जो आहे हे दूध मी किती कॉम्प्लेक्स केलं या ह्याच्यात, हेच तुम्ही बघा. आणि मग असे पदार्थ जे आहेत हे जर जास्ती खाण्यात आले तर ते तेवढीच कॉम्प्लेक्सिटी आपल्या आतल्या शरीराला देत असतात. म्हणून नॅचरल हा त्यातला भाग महत्वाचा आहे. दुसरा लोकल हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही भेंडी, दुधी भोपळा हे खा, भारतात असताना तुम्ही ब्रोकोली खाऊ नका. आणि हेच आमच्या परदेशी लोकांना मी सांगते की तुम्ही तिथे दुधी भोपळा आणि भेंड्या शोधू नका, तिथलं लोकल फूड तुम्ही खा. फक्त त्याचा आयुर्वेदिक फायदे आणि पदार्थ. तोटे आहेत की तुम्हाला सगळं उपलब्धही झालंय. अगदी खरंय. त्यामुळे हे सगळे चॉईसेस आहेत ते कसे घ्यायचे हा एक विचाराचा भाग आहे. नंतर सीझनल खा, जसं की आता सीझन आहे आवळा आणि संत्र्याचा, तर या वेळेला तुम्ही जरी बाजारात आंबे आले तरी ते खाऊ नका. हे सीझनल खाल्ल्याने तुमचं शरीर तेव्हा त्या त्या गोष्टी पचवायला अडॅप्टेबल झालेलं असतं, उत्सुक झालेलं असतं, तुम्ही त्या पटकन पचवू शकता. आणि त्याचा जास्तीत जास्त वापर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आणि मेटाबॉलिझम चांगला राखण्यासाठी तुम्ही करू शकत असता. इतर पदार्थांमध्ये डाळी खाण्याचं प्रमाण आपल्याकडे अतिशय कमी आहे. तर डाळ ही व्हेजिटेरियन डाएटमध्ये सकाळ संध्याकाळ एक एक वाटी एवढ्या प्रमाणात डाळ असलीच पाहिजे. मेनोपॉझल एजमध्ये कडधान्य खाण्याचं प्रमाण खूप आहे, जे मेनोपॉज मध्ये मी म्हणलं तसं वात वाढत असल्यामुळे कडधान्याने तुम्हाला त्रास होतो, पोटात वात धरतो आणि त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतो. म्हणून कडधान्य न खाता आवर्जून डाळी खाल्ल्या पाहिजे. सगळ्या प्रकारच्या डाळींचा आहारात, रोजच्या आहारात समावेश पाहिजे. नंतर पातळ पदार्थ जेवणामध्ये असावेत, म्हणजे आमटी, कढी, पालेभाजी याच्यासारखे. काही धान्य आपल्या आहारात जरूर असावी, त्यातलं महत्वाचं आहे नाचणी. नाचणी हे अतिशय चांगलं, पचायला हलकं आणि तरी पौष्टिक असं धान्य आहे. यामुळे आपल्या शरीराला लोह आणि कॅल्शियम खूप प्रमाणात मिळतं. आणि जे मेनोपॉझल एज मध्ये या सगळ्याचीच कमतरता असते, म्हणजे पचायला हलकं पण पौष्टिक असं कॉम्बिनेशन इथे हवं असतं, जे नाचणी पुरवते. आणि लोह आणि कॅल्शियम कमी पडत असतं, जे नाचणी देते. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी किंवा आपलं ट्रॅडिशनल नाचणीचं आंबील याचा जरूर समावेश करायचा. राजगिरा असा आहे की जो प्रोटीन मध्ये चांगला आहे पण तो पचायला जड नाही, त्यामुळे राजगिराचा जरूर उपयोग करा. जुना तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी याचा सीझनल जसा असेल तसा उपयोग जरूर करायचा. गाईचं दूध, आणि तेही जर मिळालं तर A2 किंवा ऑर्गॅनिक गाईचं दूध याचा जरूर उपयोग करा, कारण त्यामुळे या शरीरात होणारी झीज भरून काढायला या गाईच्या दुधाने खूप चांगली मदत होते. गाईचं तूप आहे, लोणी आहे, यांचा आहारात समावेश करा. आणि हे स्निग्ध आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे, पण त्याच्या बदली तुम्ही चीज आणि अशा ज्या गोष्टी, मार्गारीन, या गोष्टी कमी करा, तरच तुमचं शरीर या चांगल्या गोष्टी घेईल आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्यातनं तुम्हाला मिळणारे एक्स्ट्रा उष्मांक तुम्ही टाळू शकाल. जवस, आळशी, कारळ यांच्या चटण्या यांचा जरूर वापर करावा. आणि स्वस्त आणि चांगला भारतात कुठेही मिळणारा असा शेवगा, तर या शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या पाल्याचा या ह्याच्यामध्ये अतिशय चांगला उपयोग होतो. हे आहाराविषयी झालं की काय घ्यायचं, आता काय घेऊ नये हेही तितकंच महत्वाचं आहे.
तर विचारणारच काय होते की घेऊ हे नये सगळं खाणं याच्यामध्ये महत्वाचं आहे, तसं काही न खाणं हे तितकंच महत्वाचं आहे. जास्त महत्वाचं. आणि ते थोडं अवघड पण असतं, कारण काय घेऊ नये याची यादी खूप अशी छान असते. आपल्याला त्याचा मोह असतो. हो, जे खावंसं वाटत असतं तेच खाऊ नये या यादीमध्ये असतं नेमकं. त्या आणि यादीत. सगळीकडे आजूबाजूला बाजारात आपल्याला आकर्षून घेणारे सगळे स्टॉल्स उभे असतात. ताई तुम्ही अगदी. तर त्यामुळे या बाबतीत आपल्याला थोडं कटाक्षाने तिखट, चमचमीत या गोष्टी टाळायला हव्यात. गरम मसाले, नंतर वाटण, आलं वगैरेचं हे टाळायला हवं. साखर हा या ह्याच्यातला खूप मोठा शत्रू आहे. खूप प्रमाणामध्ये लपून छपून आपल्या शरीरात साखर जाते. चहातनं तर ती उघड जाते. तर हे सगळं साखर असलेल्या गोष्टी ज्या आहेत, त्या शक्य तेवढ्या टाळाव्यात. जिथे शक्य आहे तिथे साखरेच्या ऐवजी ऑर्गॅनिक गूळ वापरावा. पण एकूणच गोड खाण्याचं प्रमाण या काळामध्ये कमी असावं. चहा, कॉफी लिमिटेड ठेवावे. आणि आहार जो आहे आपण घेतोय, तो सतत बदलत राहू नये. म्हणजे मी आज हे खाल्लं, उद्या ते खाल्लं, मग परवा ते खाल्लं. आज मी कीटो डाएट केलं, उद्या दुसरं डाएट केलं. अशा प्रकाराने आहारामध्ये बदल असू नये. आपण एकच आहार समजून घ्यावा आणि वर्षानुवर्ष किंवा निदान मेनोपॉजचा टप्पा पार पडेपर्यंत तरी तोच आहार घ्यावा. आहाराची भूमिका खूप महत्वाची असते आपल्या सगळ्यांच्याच शरीरामध्ये. ताई आपण हे वेगवेगळे म्हणजे आता स्त्रिया, तुम्ही आता कीटो डाएट वगैरे बद्दल बोलायला मला मोह आवरत नाही त्याच्या बोलायला. आजकाल मुली नोकरीसाठी बाहेर पडतात, करिअर ओरिएंटेड असतात, घर सांभाळायचं असतं, प्रपंच असतं, प्रपंचाच्या गोष्ट, त्याच्यात त्या मुलींना प्रेझेंटेबल पण राहायचं असतं. आणि खरंय. दिसणंही तितकं, म्हणजे असण्यापेक्षा दिसणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कसं दिसता, कसं अगदी. प्रेझेंट करता. आणि मग हळूहळू वजन वाढायला लागलंय, काळजी पडते. मग ते कीटो डाएट असतील किंवा कुठल्या डाएटला मी नाव नाही ठेवणार, ज्याला जे रुचतं बसतं खरंय. त्याने ते करावं. पण हे फॅड यायला लागतं, मग अचानक झिरो फिगरची हे फॅड येतं किंवा हे येतं. ह्या सगळ्याचाही त्या मेनोपॉजवर काही परिणाम होत असेल ना, किंवा हे करणं खूप कितपत योग्य आहे, हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, याबद्दल तुम्ही मार्गदर्शन कराल का? अगदी, अगदी. हे अजिबातच करणं योग्य नाही. याचं कारण सांगते, की कुठलंही जे डाएट आहे ना, हे ट्रॅडिशनल काही काळ चालत आलेलं असलं पाहिजे. आज डाएट बाजारात आलं आणि मी ते डाएट केलं, तर त्या डाएटचे दुष्परिणाम 5 वर्षांनी आम्ही पेपर प्रेझेंट करत असतो तेव्हा त्यात येणार असतात. तोपर्यंत आपल्या शरीराची त्यात नासाडी होते. आणि हे परत नेट बघून हे डाएट केली जातात. त्यामध्येही अगदी अर्धी अपुरी माहिती असते. त्यामुळे अशा प्रकारचं डाएट मनानी करणं हे तर सगळ्यात घातक आहे. दुसरं, या डाएटमध्ये ना मुख्य काही निकष सांभाळले जात नाही. एक म्हणजे त्यामध्ये फक्त आहारावरच भर दिला जातो, की तुम्ही काय खा. पण याबरोबरच आता पुढचा जो भाग आहे, की तुम्ही केव्हा खा, कसं खा, ह्याच्यावर भरच दिला जात नाही. तर तेही आपण थोडंसं बघून घेऊया, की उदाहरणार्थ तुम्ही जे काही खाताय ते तुम्ही नियमित वेळी खाल्लं पाहिजे. म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं खाणं आणि रात्रीचं जेवण. ह्या साधारण 4 वेळा माणसांना त्या भूक लागते. काहींना या 4ही वेळा भूक लागते, काहींना यातल्या 3 वेळा लागते, काहींना यातल्या 2च वेळा लागते. पण तुमची शरीराची लहानपणापासूनची जशी ढब आहे, तशी तुम्हाला यामध्ये भूक लागत असते. ती तुमची गरज, तुमच्या कामाचं स्वरूप आणि तुमचं कौटुंबिक हे सगळं सांभाळून तुम्ही ही वेळ निश्चित केली पाहिजे. आणि नियमित म्हणजे नियमित. म्हणजे इकडे-तिकडे अर्धा तास सुद्धा नाही. इतक्या नियमितपणे या वेळा कटाक्षाने सांभाळल्या गेल्या पाहिजेत. आता गरज असेल तेव्हा मी खाल्लं. मला आज भूक होती, मग मी खाल्लं नाही. या दोन्ही गोष्टी चालत नाही. म्हणजे मला भूक नसताना मी खायचं नाहीये आणि भूक असताना मी ती भूक टाळायची नाही. तर डाएट मधला हा जो भाग आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. भूक असेल तेव्हा ती अटेंडच केली पाहिजे आणि भूक नसेल तेव्हा काहीही समोर आलं तरी तुम्ही खाऊ नये. त्यामुळे केव्हा खायचं तर या नियमित वेळा आणि शिवाय तुम्हाला भूक लागल्यावर भूक लागली तरच. हा त्यातला भाग आहे ना, तो या डाएटमध्ये निग्लेक्ट होतो. दुसरा असा भाग निग्लेक्ट होतो, की कसं खायचं याचं आयुर्वेदाने खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणजे तुम्ही शांतपणे, प्रसन्न मनस्थितीमध्ये एका जागी बसून आणि शांतपणे खायचंय. तुम्ही गाडी चालवताना खाणं, ब्रेकफास्ट घेणं आयुर्वेदाला मान्य नाही. तुम्ही ऑफिसात गेल्यावर घाईघाईने खाणं मान्य नाही. तुम्ही मीटिंग करत असताना खाणं मान्य नाही. हे जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्ही कुठलंही डाएट घेत असलात तरी तुमचा मेटाबॉलिझम हा बिघडणारच आहे. तर त्यामुळे हे तुम्ही टाळायचंय. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप बघत
हे तुम्ही जेवण करायचं नाहीये, तेव्हा अतिरिक्त बोलायचं नाहीये. थोडक्यात जेवण सोडून इतर कुठलीच क्रिया तुम्ही तेव्हा करायची नाही. जेवताना बाकीची सगळी अवधानं बंद करणं गरजेचं आहे, असं तुम्हाला थोडक्यात सांगायचं की जेवण म्हणजे ही आपली ऊर्जा आहे आणि जी आपल्याला ऊर्जा हो. देणार आहे त्याच्याकडे पूर्ण आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मला वाटतं ही क्रिया स्वयंपाक करण्यापासून सुरू होते. तुम्ही त्याशी म्हणत होतात की स्वयंपाक काही करा, स्त्रियांना स्वयंपाक करा, अर्धा तास काढून स्वयंपाक करा. ते पुन्हा एकदा तेव्हा सांगाल का सगळ्या मैत्रिणींना की स्वयंपाकाचं महत्व काय, आपण का केलं पाहिजे तो? खरंच आहे, ते खूप सांगण्याची गरज आहे. कारण स्वयंपाक हा हल्ली असं समजला जातो की नाईलाजाने करायची गोष्ट आहे, की आता गळ्यातच पडलाय म्हणून करायची, नाईलाजाने करायची गोष्ट आहे. आणि म्हणून मग तो खूपदा टाळलाही जातो. माझ्या कितीतरी पेशंट अशा मला भेटल्या की ज्या स्वयंपाक करतच नव्हत्या, ज्या फक्त जिम करून बाकी दिवसभर पूर्ण बाहेरचं खात होत्या आणि त्यामुळे वर्षानुवर्ष त्या डाएटच्या फेऱ्यात अडकून पडल्या होत्या. तर स्वयंपाक आपण का करायचा, ह्याचे दोन महत्वाचे भाग आहेत. जसं आपल्याला आता करोनामुळे लक्षात आलेलं आहे की आपण बाहेरचं खातो, बाहेरचं काहीही घेतो, त्याला किती मर्यादा असू शकतात, की त्याचं हँडलिंग होतं, वेगवेगळे लोक त्यांचा स्पर्श त्याला होतो आणि याच्या हेल्थ रिलेटेड पण खूप मर्यादा त्याला असतात. हे एक. दुसरं म्हणजे मला जशी सवय आहे, माझ्या शरीराला जशी गरज आहे, तसं मला बाहेर मिळत नाही. तसं मला कोणीच देऊ शकत नाही. माझ्या कुटुंबाची माझी गरज ही मलाच माहिती असते आणि त्यामुळे माझ्या कितीतरी पेशंट ही तक्रार करतात, की आमच्या मावशीनं खूप तेलकट स्वयंपाक करतात म्हणून आम्ही जाड होतो. पण मी म्हटलं तुम्ही स्वयंपाक करा, त्यांची मदत घ्या हवं तर. पण स्वयंपाक जर तुम्ही केला तर तुमच्या चवीचा स्वयंपाक होईल आणि मग तुम्ही तो स्वतः खाल, तेव्हा तुम्हाला त्यातनं आनंद मिळत असतो. आपण जेवणं ही एक क्रिया अशी समजतो, की काहीतरी पोटात ढकलायचं. अशी ती नाही. आपल्याकडे तर अशी चालत आलेली आहे, की उदरभरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ही पवित्र क्रिया जी आहे त्याला आपण आजकाल असं स्वरूप आणलेलं आहे, की काहीतरी पोटात ढकलू. तर हे पहिलं बंद केलं पाहिजे. दुसरं कमर्शियल फूडचा असा पण एक भाग मला जाणवतो, जे आता विशेषतः नेचर ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांच्याशी मी खूप बोलले. तर त्यांना मी हे लक्षात आणून दिलं, की तुम्ही जेव्हा कमर्शियल पैसे देऊन अन्न विकत घेता, तुम्हाला त्याची काहीच व्हॅल्यू राहत नाही. तुम्ही तुमच्या बागेत कुंडीमध्ये 4 मेथीचे दाणे टाका आणि जी मेथी येईल, ती तुम्ही किती सावकाश निगुतीने वापरता, तुम्ही कसं त्याचं काय-काय करता, हे तुम्ही बघा. म्हणजे अन्न घेताना, खाताना त्याची जी इन्व्हॉल्वमेंट त्या माणसाची स्वयंपाक करणाऱ्याची आहे, ती इन्व्हॉल्वमेंट पण खूप महत्वाची आहे. आणि ती जर आपली इन्व्हॉल्वमेंट असेल, तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे. पुढचं असं, की आपण व्यायाम करायला जातो, बाहेर जातो, कृत्रिम पद्धतीने व्यायाम करतो. पण हे स्वयंपाकघरातले आपले जे काही आहेत, हे आपण टाळतो. स्वयंपाकघरातल्या हालचाली ज्या आहेत, या टाळून आपण व्यायाम 1 तास खूप केला, पण घरी येऊन नंतर रेडीमेड खाल्लं, तर ह्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून माझं तर म्हणणं असं आहे, की तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते ना, जरूर खा. लिमिटच ठेवू नका. कितीही पुरणपोळ्या खा. पण तुम्ही स्वतः पुरण निदान मिक्सरवर वाटा, पुरणपोळी करा आणि त्याच्यानंतर किती दमता हे बघा, कशी भूक लागते हे बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या जातील तेवढ्या पुरणपोळ्या तुम्ही खा. यातला जो आनंद तुमच्या मनाला आणि शरीराला मिळतो, हा एकदा अनुभवून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. तेच तुम्ही बाजारची पुरणपोळी आणली, ते पॅकेट खाण्यात हा आनंद आणि शरीराची ही इन्व्हॉल्वमेंट नसते. मला वाटतं की काही मुलींचा आक्षेप असेल की मुलींनीच करावा का. मला असं वाटतं कुटुंबाची जबाबदारी, आपल्या कुटुंबाचं आरोग्य ही कुटुंबाची जबाबदारी. सगळ्यांनी मिळून, म्हणजे घरातला पुरुष सगळ्यांनी. असो, स्त्री असो, मुलं असो, सगळ्यांनी मिळून. आणि जेव्हा आपल्याकडे वेळ कमी आहे तर कोणाची मदत घेऊन का होईना आपलं स्वयंपाकघर अप टू डेट ठेवणं, त्याच्यात मिळून सगळ्यांनी करणं, याच्यातनं जो आनंद द्विगुणित होईल आणि आनंदाने उदरभरण होईल, तर निश्चितपणे आपण कुठल्याही आजाराचा सामना, म्हणजे तुम्हाला नुसतं मेनोपॉज बद्दल आपण बोलणार नाही, तर अनेक आजारांना आपण आनंदाने पण आपल्याकडे येऊच देणार नाही. म्हणजे प्रिकॉशन बेटर दॅन खरंय. क्युअर सारखं आपण आधीच त्यांना रोखू शकू. तर आजचा भाग अगदी खूप खरं. महत्वाचा वाटला मला, की हा आपल्या सगळ्यांचा जवळचा होता, की म्हणजे मेनोपॉज हा जितका, जसं आपण त्याच्यावर चर्चा करतोय, त्याच्यापेक्षा स्त्रियांचं रमणं, त्या स्वयंपाकघरी तिचं कार्यक्षेत्र आतापर्यंत समजलं जात होतं. पण या सगळ्यामध्ये करता करता ती स्वतःच्या खाण्याकडे किंवा स्वतःच्या भुकेकडे लक्ष देत नव्हती. मी ह्याच्या, म्हणजे मला कित्येक वर्ष मला भूक लागत नव्हती. मला माहित नव्हतं की मला भूक लागत नाही हाच माझा आजार आहे. वजन वाढत गेलं हां, आणि मग नंतर लक्षात आलं की अरे आपल्याला भूक लागत नाही ही आपली समस्या आहे. आणि हां. जेव्हा त्याच्यावर शोधायला सुरुवात केलं उत्तर, तेव्हा मग हळूहळू आता म्हणजे आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष देतो असं मला वाटायला लागलंय. तर आपण, खरंय. आपल्याकडे सगळं आहे आजूबाजूला. आपल्याकडे मार्गदर्शक तज्ञ आहेत, हां, किंवा आपल्याकडे विविध साधनं आहेत. पण आपण ती योग्य माहिती, अगदी. योग्य
मार्गाने घेऊन आपण त्याचा अवलंब केला पाहिजे. तर आजचा भाग आपण खूप महत्वाचा म्हणाला असं वाटतो की तो आपल्या आयुष्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या भागात आपण थांबणार आहोत, पण ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण मेनोपॉज मधील स्त्रियांचा आहार, विहार आणि व्यायाम या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तर नक्की पुढच्या भागात भेटूया. आजच्या भागासाठी धन्यवाद. नमस्कार.